नमस्कार मंडळी, हा टीआरपीचा जमाना आहे. टीआरपीच्या शर्यती टिकून राहण्यासाठी सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळते. अशातच स्टार प्रवाहवर सुद्धा काही नवीन मालिका दाखल होत आहेत. स्टार प्रवाहने महिन्याभरापूर्वी 2 मालिकांची घोषणा केली होती. त्यामधील पहिली मालिका आहे आनंदी. ही मालिका 30 मार्च पासून रात्री 8 वाजता प्रदर्शित होणार आहे. त्या पाठोपाठ आता आणखी एका नव्या मालिकेचा प्रोमो समोर आलाय. ही मालिका म्हणजे बाई तुझा आशीर्वाद. या मालिकेचा एक प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून या नव्या प्रोमोतून मालिकेचे कलाकार आणि प्रसारणाची तारीख आणि वेळ देखील जाहीर करण्यात आली आहे. तर स्टार प्रवाहच्या बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या प्रोमोची सुरुवात पोलीस स्टेशनमध्ये होते. यात पोलीस एका जोडीचं लग्न लावून देतात. जेव्हा नवरा त्याच्या गाडीतून नवरीला घरी घेऊन जातो तेव्हा वाटेत तो त्याला घरी त्याचे भावंड आणि एक वडील असल्याचं सांगतात. त्यात तो कितीही चढून सांगत असला तरी ती भावंड काहीच काम करत नसल्याचं लक्षात येतं. तर वडिलांच्या भूमिकेत ज्येष्ठ मराठी अभिनेते सुनील तावडे समोर येतात. जेव्हा हे जोडपं घरी पोचतं तेव्हा मात्र नव्या नवरीने सजवलेली सगळी स्वप्न धुळीला मिळतात. प्रोमोमध्ये त्यांचं घर दाखवण्यात आलं नसलं तरी नवरीच्या हातून खाली पडणारा हार तिचा अपेक्षाभंग झाल्याचं सांगतो. या अगोदर या मालिकेत ईशा केसकर झळकणार असल्याचा प्रेक्षकांनी अंदाज वर्तवला होता. मात्र या मालिकेत नवीन चेहरे प्रेक्षकांसमोर येणार आहेत. यात अभिनेत्री अक्षता तळे ही मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारताना दिसेल, तर अभिनेता अर्णव करियर मुख्य नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. ही मालिका येत्या 30 मार्च पासून दररोज रात्री 9 वाजता स्टार प्रवाहच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या मालिकेसाठी स्टार प्रवाहच्या मालिकांच्या वेळेत मोठा बदल होणार आहे. त्यानुसार रात्री 8 वाजताची तू रे माझा मितवा ही मालिका 7:30 वाजता, तर रात्री 8 वाजता आनंदी ही नवीन मालिका प्रसारित होणार आहे. त्यानंतर रात्री 8:30 वाजता ठरलं तर मग ही मालिका प्रसारित होईल. तर बाई तुझा आशीर्वाद ही मालिका 30 मार्च पासून सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता स्टार प्रवाहच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर आगळं वेगळं कथानक असलेल्या या मालिकेबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा.